बरखेड रोडवर अंमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी पिंपळगाव पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याचा व्यवसाय चालू होता आणि याची कुणकुण पोलिसांना होती। मात्र विक्री करणारा इसम हुशार असल्याने तो पोलिसांना कायमच गुंगारा देत होता। नाशिक ग्रामीणचे पोलीस या गांजा विक्री करणाऱ्या इसमाचा तपास करत होते। मात्र याबाबत पोलिसांना अधिक माहिती मिळत नव्हती। अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या इसमास शोधून काढलं। गांजा अंमली पदार्थ विकणारा सराईत इसम अनिकेत संदीप खैरनार वय वर्ष 22 राहणार उंबरखेड रोड भगवान नगर पिंपळगाव बसवंत निफाड याला 23 किलो 610 ग्रॅम गांजासह अटक केली। या गांजाची किंमत सुमारे 4,72,200 आहे। सदर इसम म्हणजेच अनिकेत संदीप खैरनार हा विनापरवाना बेकायदेशीरित्या मानवी मनावर विपरीत करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करत असल्याचं निष्पन्न झालंय। या संक्षिप्त गुन्हेगारावर NDPS कायद्यानुसार गुन्हा क्रमांक 820B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस करत आहे। सदर कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर, पोलीस निरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस आमदार नवनाथ धामोडे, संदीप नागपुरे, सतीश जगताप, किशोर खराटे, सतीश घुटे, विश्वनाथ धारबळे, किशोर खराटे, योगिता काकड, किशोर घोडके, बालाजी कुंटेवाड, संतोष पाटील, तानाजी झुरडे आदींनीही कारवाई केली आहे। मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे। यामुळे LCB आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर LCBने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून 3 लोकांना अरेस्ट केलेले आहे। त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ, पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे। यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जवळजवळ 11 मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे। या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। LCB याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे।